नमस्कार मैत्रिणींनो, मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिर्याणी। ही बिर्याणी तुम्ही खाल ना तर चिकन मटन सगळं विसरून जाल। खूप छान लागते। व्हेजवाल्यांसाठी तर उत्तमच आहे। चला तर आज पाहूया आपण फणसाची बिर्याणी। खूप मस्त होते ही बिर्याणी, तुम्हाला खूप आवडेल। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे आता आपण कच्चा फणस घेतलेला आहे, हे आपण कापून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण सुरीला आणि आपल्या हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून फणसाचा जो चीक आहे तो आपल्या हाताला चिकटणार नाही। हे अशा पद्धतीने आपण दोन्ही हाताला आपलं व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे। सुरीला सुद्धा आपण ऑइल लावून घ्यायचं आहे। आता आपला जो फणस आहे तो घ्यायचा आहे आणि आता आपण हा कट करायचा आहे। देठाच्या इकडून कट करायचा, जेणेकरून चीक आहे तो व्यवस्थित त्या साइडने निघून जाईल। हे अशा पद्धतीने। आणि हा जो देठ आहे तो आपला जो फणस आहे त्याच्यावरती घासायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे चीक जो असेल तो सर्व निघून जाईल। आणि आता आपण याचे दोन भाग करणार आहोत। अशा पद्धतीने आपण याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। आणि याचा जो मधला भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत, कारण तो हेल्दी नसतो, त्यामुळे तो आपण काढून टाकणार आहोत। आणि याच्या मागचे जे कडक पोर्शन जो असतो तो सुद्धा आपण सुरीच्या साहाय्याने काढून टाकायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने याची जी वरची साल आहे ते आपण सर्व काढून घ्यायचे। आणि आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचेत। हे अशा पद्धतीने सर्व पीसेस करून घ्यायचेत। आणि आता आपण हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचेत। स्वच्छ पाण्याने धुवून झाले आता आपण हे कुकरला लावून घेणार आहोत। आपण 4 सिटी करणार आहोत कुकरच्या। सर्व जे आपले तुकडे आहेत ते कुकरमध्ये घालायचे आहेत। आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत, थोडंसं 1 चमचा मीठ घालणार आहोत। आणि हे कुकरला आपण 4 सिटी करून घेणार आहोत। आता आपले जे फणसाचे तुकडे आहेत ते शिजलेले आहेत। आता आपण याला मॅग्नेट करणार आहोत। इथे मी मॅग्नेट करण्यासाठी दही घेतलंय। दही घ्यायचंय, याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला। मसाले तुम्ही जे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडतील ते मसाले घाला। याच्यामध्ये आता आपण बिर्याणी मसाला घालणार आहोत। आणि याच्यामध्ये आपण आता पुदिना, बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे, हिरवी मिरची चिरलेली घालायची आहे। याच्यावरती आता आपण कस्तुरी मेथी घालायची आहे। फ्राय केलेला कांदा घालायचा आहे, तो आपण याच्यावरती घालून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपण याच्यावरती ऑइल घालायचं आहे 1 चमचा। आणि हे व्यवस्थित हाताच्या साहाय्याने आपण सर्व मिक्स करून एक 10 मिनिटं मॅग्नेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। हे अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित करायचं। इथे मी आता भात शिजून घेतला आहे, 80% भात शिजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये खडे मसाले बेसिक घालायचे आहेत आणि लिंबू आणि ऑइल घालायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता, आपला जो फणस होता त्याला मी सर्व मॅग्नेट करून बाजूला ठेवून दिलं होतं 10 मिनिटं, व्यवस्थित मॅग्नेट झालेलं आहे। आता आपण याला फोडणीत घालणार आहोत। इथे मी आता ऑइल गरम करत ठेवलं होतं, याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत। जिरे छान तडतडलं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा भरपूर असा। कांदा सुद्धा आपला व्यवस्थित छान परतून द्यायचा आहे। हे अशा पद्धतीने कांदा छान परतला की याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे। याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे।
हळद, मालवणी मसाला घातलाय मी कलरिंगसाठी आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये मॅग्नेट केलेला जो फणस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने सर्व आपलं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आणि आता आपण याच्यामध्ये जो वाटणाचं पाणी होता तो घालून घेणार आहोत आणि एक 10 मिनिटं आपण हे लो फ्लेमवरती शिजू देणार आहोत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण यातला अर्धा पोर्शन जो आहे तो आपण काढून घेणार आहोत लेअरिंगसाठी। हे अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करून काढून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती भाताचं एक लेअर लावून घेतलेला आहे। याच्यावरती आता आपण जे आपलं अर्धा पोर्शन काढून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। हा अशा पद्धतीने पूर्ण सगळीकडे घालायचं आहे। याच्यावरती पुन्हा भाताचा लेअर लावायचा आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण भाताचा लेअर लावून झाला की याच्यावरती बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे। पूर्ण सगळीकडे घालून घ्यायचं आहे पुदिना। त्याच्यावरती आता आपण फ्राय केलेला जो ओनियन आहे तो घालायचा आहे। तो सुद्धा सगळीकडे व्यवस्थित घालून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण कलर घालणार आहोत। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे। फूड कलर घालून घ्यायचे। आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा आहे। तव्यावरती जे आपली बिर्याणी आहे तो पातेला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे झाकण ठेवून। आता आपली बिर्याणी जी आहे त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत। तुपाने खूप छान टेस्ट येते आणि टेक्स्चर पण खूप छान होतं। तूप तुम्ही नक्की घाला आणि पुन्हा हे आपण झाकून ठेवून एक 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवरती शिजू देणार आहोत। हे आता तुम्ही पाहू शकता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आपली बिर्याणी अशी मस्त झालेली आहे। हा खूपच छान मस्त। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मी दाखवते तुम्हाला। मस्त अशी शिजते ही बिर्याणी। वाव, मस्तच, खूप छान होते ही बिर्याणी। सर्व आपण आता थोडे थोडे करून यातली बिर्याणी काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। पीस तुम्ही पाहू शकता, मस्तच दिसत आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपली सर्व बिर्याणी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आहा, खूपच छान दिसतीये। मस्त तोंडाला पाणी सुटले। खूप छान होते ही बिर्याणी। तुम्ही चिकन मटण विसरून जाल। खरंच एवढी भन्नाट लागते ही बिर्याणी, मस्तच होते। आणि व्हेजवाल्यांसाठी तर खरंच उत्तम आहे। तुम्हाला मी एक पीस हे करून दाखवते, फोडून दाखवते तुम्हाला। हे पहा, मस्त अशी शिजते ही बिर्याणी। खरंच खूप छान होते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।